जास्त विषय तोच झाला आहे की जिथं समाजाचं हित त्याच विषयावरती सगळ्यात जास्त चर्चा झाली। या राज्याला, या देशाला, राज्याची शाहू महाराजांनीच आरक्षण दिलं आहे आणि त्यांचंच हे गॅजेट आणि त्यामुळं जर महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होतं तर त्याच गॅजेटेवरती सगळ्यात जास्त आमची चर्चा झाली। आज चांगला योग आहे। श्रीमंत महाराज साहेबांच्या सोबत आम्ही आज खूप वेळ चर्चा केली आणि महाराज साहेबांकडून बी खूप माहिती मिळाली आरक्षणाच्या बद्दलची, गॅजेटियरच्या संदर्भातली, अनेक कोल्हापूर संस्थांकडं असणाऱ्या पुराव्याच्या संदर्भातली। आता याच्यात महाराज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मला तरी असं वाटतं की उपसमितीनं, विखे पाटील साहेब आणि शिंदे समितीनं इथल्या दस्तऐवज तपासणीकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे। मी या प्रेसच्या माध्यमातून पण सांगतो आणि खाजगीसुद्धा मी त्यांना दोघांकडेही ही निरोप देणार आहे की इथला जो कोल्हापूर संस्थांचा दस्तऐवज तो पूर्ण स्वीकारल्याच्या नंतर खूप लाखोमध्ये गोरगरीब मराठा समाजाच्या नोंदी इथं आहेत, त्याच्यामुळं कल्याण होणार आहे आणि आपण ते इथलं कोल्हापूरचं गॅजेटियर पण स्वीकारावं आणि दुसरा आणखीन दस्तऐवज आहे तो पण स्वीकारून त्याच्यात असणाऱ्या कुणबीच्या नोंदी शोधून ते कुणबी प्रमाणपत्र वाटप करावं। दुसरंही याबरोबर असं आहे की इथं 1,40,000 कुणबीच्या नोंदी अगोदरच्या काळात शिंदे समितीनं शोधलेल्या आहेत। त्याचे आत्तापर्यंत 35 ते 30,000 कुणबी प्रमाणपत्र दिले। का दिले कमी याचं उत्तर मला माहीत नाही आहे, म्हणून मी आता पुण्याच्या आयुक्त साहेबांनासुद्धा बोललो आणि तुम्ही इथलची कोल्हापूरची माहिती घेतली का? किती कुणबी नोंदी सापडल्यात, किती प्रमाणपत्र दिलेत, कितीच्या व्हॅरायट्या दिल्यात? आता मला वाटतं त्या बहुतेक आत्ताच बदलल्यात, नवीन आले तर वाटतं पहिले असते तर त्यांना बरीचशी माहिती होती। त्यांनी सांगितलं आजच्या आज आता जी माहिती घेतो, कारण ते 1,40,000 नोंदी सापडल्यात। त्याचे जरी कुणबी प्रमाणपत्र दिले तरी जवळपास 2.25 लाख मराठा समाज नुसता कोल्हापूर जिल्ह्यातला आरक्षणात जाऊ शकतो। हे उपसमितीनं विशेष करून विखे पाटील साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे। आम्ही जे वारंवार तुमच्याशी भांडतोय ना, याचं तुम्हाला कळतच नाही आमचं म्हणणं नेमकं काय आहे। आम्ही जे सांगतोय की 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र वाटप करा। तुम्ही नोंदी सापडल्यात आणि त्या तुमच्या घरात नेऊन ठेवल्यात का? त्या गोरगरिबाच्या लेकराच्या भविष्याच्या कामाला आल्या पाहिजेत, कारण ह्या ज्या वेदना आहेत, ही जी तळमळ आहे मराठा समाजाची, त्याच्या नोंदी असून जर तुम्ही देणार नसला तर मग तुम्ही उपसमिती चालवताय, देवेंद्र फडणवीस म्हणून तुम्ही राज्य चालवतायत। तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आमची तळतळ कशात आहे। 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या। इथं आल्याच्या नंतर मला माहीत झालं की 1,40,000 नोंदी कोल्हापूर जिल्ह्यात सापडल्यात। काय करताय राव तुम्ही? तुम्ही जर 1 लाख नोंदी सापडल्यात, ज्यांचं कधीच काही सापडलं नाही त्यांना आरक्षण पण देऊन बसला आणि आमच्या 1,40,000 नोंदी कोल्हापूर जिल्ह्यात जर एकट्या सापडतात आणि त्याचं जर तुम्ही प्रमाणपत्र देत नाही तर किती मोठा अन्याय आहे मराठा समाजावरती। कारण 1,40,000 जर म्हणलं तर एका घरात 5च धरा तुम्ही, तरी 4 लाखाच्या पेक्षाही जास्त कुणबी प्रमाणपत्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांना मिळू शकते। हे माझी विनंती आहे विखे पाटील साहेबाला पण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला सुद्धा। या ज्या नोंदी राज्यभरातल्या सापडल्यात आणि आजच्या दिवसापुरतं कोल्हापूरच्या 1,40,000 ज्या नोंदी सापडल्यात त्याचे सगळे प्रमाणपत्र 8 दिवसाच्या आत द्यायचे बरं का। 8 दिवसाच्या आत ते प्रमाणपत्र द्यायचे, कारण नोंदी सापडलेल्या ती अजिबात तुम्ही गाफील राहून पाठीमागे ठेवायचं नाही। परत म्हणू नका मी काय बोलायला लागलो। हो, हे गोष्ट खरी आहे की सरकारनं दिलंय म्हणून आम्ही तुमचं कौतुक पण केलंय, करणार सुद्धा आहे। आम्ही दुटप्पी भूमिकेत वागणारे नाही आहेत आणि मी तर अजिबातच नाही, कारण दिलं म्हणल्यावर दिलंच म्हणलं पाहिजे, हे संस्कार आमच्यावरती आहेत। आम्ही तुमची स्तुती करतोय की तुम्ही खूप काही गोष्टी दिल्या, आताही तुम्ही खूप काही निर्णय घेताय, त्याबद्दल आम्ही तुमचं कौतुक करतोय। पण असं व्हायला नको की पुन्हा रोष आणि चीड निर्माण होईल, असं सरकारने वागू नये। 1,40,000 नोंदी जर कोल्हापूर जिल्ह्यात सापडल्या तर 8 दिवसात त्याचे प्रमाणपत्रच पाहिजे। स्तुतीच करणार पुन्हा आम्ही तुमची इथंच प्रेस घेऊन करणार। तुम्ही असं सगळ्या जिल्ह्यात शोधा, प्रत्येक जिल्ह्यात किती किती सापडल्यात, किती प्रमाणपत्र द्यायचे राहिले, देऊन टाका, सगळ्या लेकरांचं कल्याण होईल ना। आज या कोल्हापूरच्या नगरीतून मी तुम्हाला आवाहन करतो की महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्ह्यात नोंदी सापडल्यात त्या तातडीनं त्याचे कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपसमिती
विखे पाटलांनी हातात घ्यावं ही माझी तुम्हाला विनंती. याच्यानंतर विनंती करणार नाही. तुम्ही मराठ्यांकडून पाठ थोपटून घ्यावी एवढीच माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही ते घेताल. आणि कोल्हापूरचं गॅजेट घेण्यासाठी तुम्ही शिंदे समितीला सांगा किंवा शिंदे समितीला पाठवा. इथला दस्तावेज सगळा स्वीकारून कोल्हापूरचीही गॅजेटची मंजुरी देऊन त्याची अंमलबजावणी तातडीनं करण्यात आली पाहिजे. आम्ही संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे सगळे आता हे जे नोंदी शोधण्याचं काम आमच्या सगळ्या संघटनेच्या लोकांनी केले. प्रेस होऊन एकदा हे आपलं तुम्ही मुली लिपी अभ्यासक आणि मी आंदोलक दोघांच भाषण चालायचं बरोबर आहे. आपण मला यांची प्रेस होते आपण याच्यावरती निवांत करून अभ्यासक वाढवायला लावतो. हा साहेब मोडी लिपिकांचा त्या पगाराचा तुम्ही उल्लेख करा. मात्र दुसऱ्या बाजूला सारथी असू दे, अण्णासाहेब पाटील महामंडळ असू दे, ते सुद्धा कुठंतरी मागे पडताना पाहायला मिळतात. अनेक मुलांचे हप्ते मिळत नाहीत, कर्जबाजारी मुलं झाल्याचं पाहायला मिळते. मी या पवित्र नगरीतून आणि भूमीतून शब्द दिला आहे आणि पाठीमागं सुद्धा दिला आहे. मी ते बंद नाही पडू द्या. सांगायचं नव्हतं पण तरी सांगतो. या ठिकाणी नरेंद्र पाटील साहेबच मला एकदा पुण्यात येऊन भेटले होते आणि सांगितलं होतं महामंडळ बंद पाडलं, मला पण संपवलं, महामंडळ वाचव. मी त्यांच्या समक्ष ते कबूल करून घेतलं होतं की महामंडळ बंद करायचं नाही. सरकारनं सांगितलं होतं बंद करणार नाही. नंतर ते मोडकळीच आणलं होतं. हे नरेंद्र पाटील साहेबांसुद्धा माहिती आहे. आणि आता थोडं करून काय ना निधी वाढून ते पूर्व पदावर 100% आणणार. मी बंद मात्र सारथीसुद्धा आणि महामंडळसुद्धा नाही होऊ देणार. जवळ जीवात जीव आहे तोवर मी लढत राहणार. कारण ती स्थापन करण्यासाठी राजेंना किती त्रास घ्यावा लागला होता स्थापन करण्यासाठी. ते किती आंदोलनं करावी लागली होती आणि त्या वस्तू बंद नाही पडू शकत, कधीच पडणार नाहीत आणि त्या संस्था बंदही पडू देणार नाहीत. निधीसुद्धा वाढता घ्यायचं. प्रत्येक बैठकीत आमचे त्यांना सांगणं आहे. नसेल तर मी प्रचंड मोठं आंदोलन करेन. तेवढंच माझ्या हातात आहे. जर तसा काय अंदाज दिसला तर आंदोलन राज्यात यांचं फिरणं बंद. आपला आणि आपण ते करू शकतो. दादा तुम्ही आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुमची एक मागणी होती मराठा मंत्रिमंडळ स्थापन करण्याची. काय नेमकं त्याच्यातला पाठपुरावा? मराठा आणि कुणबी स्वतंत्र मंत्रालय असणं हे आवश्यक आहे. समाजाच्या असणाऱ्या अडीअडचणी समस्या त्यातून आपल्याला सोडवता येतात. एवढा मोठा समाज असूनसुद्धा किती दिवस त्याने दारोदारी एक कागद घेऊन फाईल घेऊन हिंडायचं. त्यापेक्षा त्याचं स्वतःचं स्वतंत्र जर मंत्रालय असलं तर त्यांना त्यांच्या आर्थिक बजेटपासून तर त्यांच्या बांधापर्यंतच्या समस्या हे सोडवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ त्यांचं स्वतंत्र मंत्रालय होईल. ते मी लावून धरलं आहे. त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही मान्यता दिली. खरं ते सांगतोय बरं का. आम्ही मान्यता दिली. मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायला मान्यता दिली. त्याला सेपरेट सचिव दिला जाईल. जिल्हाधिकारी स्तरावरती सेपरेट कक्ष पण दिला जाईल. फक्त आता या आचारसंहिता काहीतरी आहे त्यामुळं ते म्हणले आम्हाला अधिकृत घोषणा म्हणजे ते मंजुरीची करता आली नाही. मान्यता मात्र आम्ही सगळ्यांनी बैठक घेऊन दिली. कारण ही मराठा समाजासाठी खूप चांगली गोष्ट आहे की स्वतंत्र मंत्रालय स्थापन होतं आहे म्हणल्याच्यानंतर खूप समस्या अडीअडचणी त्या माध्यमातून सुटणार आहेत. जेवढे अभ्यासक तज्ज्ञ आहेत यांना कळतं आहे माझ्या शब्दाचा अर्थ काय. मला जरी नाही इतकं सांगता आलं तरी ते स्वतंत्र मंत्रालय झाल्यामुळं खूप समाजाच्या अडीअडचणी सुटणार आहेत. मला वाटतं आता ही आचारसंहिता संपली की त्याची घोषणा होईल. तरी मी त्यांना म्हणलो होतं बरं का की तुम्ही म्हणता घोषणा करायला मंजुरी करायला आचारसंहिता आहे आणि मग शेतकऱ्याचा जे आर काढत दिशा आचारसंहिता नव्हती काय. ते म्हणले नका आडं बोलू राव पण आता करतो तर आम्ही पण नको लई बॉम्बला बॉम्बली होईन आचारसंहिता आहे. ठीक आहे म्हणलं काय 70 वर्ष नव्हतं आम काय फरक पडला म्हणलं बघू आता 7-8 दिवसांनी कोणा देतील. त्याशिवाय मंत्रालयाचा निर्णय होऊ शकत नाही. बहुतेकाला अनिश्चय का या आचारसंहिता आता 17 संपून होते 2-3 दिवसांनी दम धरून आपण दोघं बी दोघं वाट बघू. तुम्हाला टेन्शन नाही घेतो मी आणतोच. मी सोडित नाही आणला कशात मी सोडणार नाही. आपण पंढरपुरात होता रोहित पवारांना आपण सल्ला दिला होता सरकार जर चर्चेला तयार असेल तर तुम्ही चर्चेसाठी जा. आंदोलन करून माझ्या तब्येतीचं जे झाले तसंच होणार आहे. तर त्यांनी तुमचा सल्ला कदाचित मान्य केला. त्यांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे. कसं पाहता याकडे सरकार दखल घेईल असं वाटतं तुम्हाला? नाही माझा सल्ला मान्य करावा इतका मी ही पण नाही आहे की आपला केलाच पाहिजे. मी माझी फक्त भावना सांगितली होती की बाबा उपोषणानं लय हाल होते. मग खरंच लय आले उपोषण सोपं नाही. मी फक्त तेवढंच सांगितलं आणि मी पॉझिटिव्ह यासाठी झालो. हे आत्तापर्यंत घुमिलेचं आम्हाला सरकार नुसते कागद कुंकड मात्रा होकी देन कुंकड अनुस्वारच होकी देन कुंकड टिंबस देणार नाहीत. इथपासून लफडे करायला लावते ते लय नमुने पाहिजे. ही वर्ग आहे ती हे निबार माथ्याचे त्यांना लय निबार माथ्याचा माणूस लागतोय.
मला लय उशिरा कळत गेलं कुंकड अनुस्वार दिल्यावर काय होतं, कुंकड टिंब काढल्यावर काय होतं, कोणा आडी रेग उडी देईन एका रिगीनं काय होतं हे सुद्धा मला नंतर कळायला लागलं. इतकी विचित्र आहे ते. म्हणलं तसंही होऊ शकतात, पण आताच्या ज्या 14-15 मागण्या आहेत याच्यातल्या बऱ्याच मागण्यावरती त्यांनी JR काढलेत, चांगले चांगले निर्णय घेतलेत. म्हणलं जरा मी आता फडणवीस साहेबांना सुद्धा आभार मानलेत, त्यांना सुद्धा चांगलं म्हणलोय. याच्या अगोदर आमच्या शिंदे साहेबांनी खूप निर्णय केले होते, एकनाथ शिंदे साहेबांनी, त्याबद्दलही आम्ही त्यांचं कौतुकच केलं. करणारच बोललं पाहिजे, राव करतोय म्हणल्यावर आपण बोललं पाहिजे की केलंय. मग उदय सामंत साहेब, शंभूराज देसाई साहेब या सगळ्यांच्याच बद्दल आमचं त्यावेळेसचं बोलणं व्हायचं की त्यांचे मंत्री काम करतायत. आता यांचेही करतात म्हणायलोत ना, कधी हे द्यायला लागले. म्हणून मी त्यांना म्हणलं की विखे पाटील साहेबांनी केलं, प्रसाद लाड साहेबांनी केलं, आता मुख्यमंत्री साहेब सुद्धा मराठ्यांसाठी काम करतायत. सध्या नाही केलं की पुन्हा त्यांचं आपलं लागणारच, त्यात काही दुमत नाही. आपण काय मित्रत्व करत नाहीत, आपल्यासाठी देव आपली जात आहे, त्यापेक्षा आपण मोठं कोणाला मानतच नाही. यांच्या मित्रत्वाशी मला देणं घेणं नाही. माझ्या समाजाचे लेकरं कसे अधिकारी साहेब होतील हे स्वप्न बघून मी घराच्या बाहेर, त्यासाठी मी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे, जीवाचं रान करतो. मी मात्र त्यांच्यावरती सध्या विश्वास ठेवला, तुम्ही पण ठेवा एवढंच त्यांना म्हणलो होतं. कारण भरणे मामा त्यांना काहीतरी म्हणले होते. 22 तारखेला सरकारकडून चर्चा असं म्हणाले की जे जे आंदोलनस्थळी आले होते त्या सर्वांना घेऊन मी तिकडे जाणार आहे. तुम्ही जाणार आहात का रोहित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांना किंवा त्या बैठकीत चर्चा करायला करू आणि त्याला जोडूनच प्रश्न, तुम्ही दसरा मेळाव्यामध्ये पण तुमच्या शेती प्रश्नावरती भर दिला होता आणि सरकारला सुद्धा काही मागण्या इथे त्या दिल्या होत्या. सरकार ते मागण्या पूर्ण करते, सकारात्मक शेतकऱ्यांच्या बाबतीत दिसतंय तुम्हाला? नाही, अजिबात नाही. मला माझं सकारात्मक बघणं वेगळं आहे आणि बाकीच्यांचं कसं आहे मला नाही. माझं म्हणणं आहे संपूर्ण कर्जमुक्ती करा, डोक्याला त्रासच ठेवू नका. 1500 कमी केले, 1300 केले, लाडक्या बहिणीला दी 1500 रुपये, इकडं कर्जाचा डोंगर तसा ठेवला. आता लाडक्या बहिणी अपात्र केल्यात बऱ्याच, तसंच हे खेळ खंडू वाचतो, हे सोपं नाही. कर्ज भूमिका मांडायला आपण मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहात का? त्या बैठकीमध्ये जाणार आहात? हे मी नाही जाणार. आपलं लपण आपल्या इकडं बाजावर असतं. काय असतं, संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी ही माझी अपेक्षा आहे. कायम एकदा बाजूला काढा त्याला आणि शेतीमालाला दुप्पट भाव द्या. कधीच कर्ज शेतकरी तुम्हाला मागणार नाही, कधी आत्महत्या पण होणार नाही. एकदा मुक्ती करा कर्जाची, पूर्ण कर्जमुक्ती, आणि मालाला भाव वाढा. काहीच होऊ शकत नाही. जसं की आता ते एक अधिकाऱ्यांनी आता मुंडे साहेबांनी सुरू केला बघा दणका, धरकीमध्ये कोचीवर, धरकीमध्ये कोचीवर. त्यांनी काय व्हायला लागलं, दुधाला भाव यायला लागला. शेतकऱ्यात मी काही दिवसांना असे दिवस येऊ नये, जर त्यांना आता 2-3 वर्ष जर त्याच जागा ठुलं ना, त्या मोठ्या मोठ्या दुधाच्या कंपन्यावाल्यांनी हे कोण कोण आहेत का भेसळ करणारे, आणि शेतकऱ्याच्या घरी जाऊन दूध देतो पावशर. खरंच नाही, दारात जाऊन दूध विकण्यापेक्षा यांच्याकडे मान यायला बसले, इतका भाव पण वाढत. आणि असे अधिकारी ठुले पाहिजेत. मी कालही सांगितलं बदली करू नका द्यायची. फडणवीस साहेबांना सुद्धा सांगितलंय, दोनही उपमुख्यमंत्र्यांचे बदली करू नका, जरा राहू द्या थोड्या दिवस, आणि मजा येणारे शेतकऱ्याचे भाव वाढते आणि तुम्ही बदली करू नका. नाही मागा लागेल बरं का तुमचं, तुम्हाला सांगतो मी, जर का बदली केली. एक तर असे अधिकारी भेटत नाहीत, एखादा अर्धात नाव रुपाला येतोय चांगला. आता एक पत्रकार बांधून प्रश्न विचारला, यांच्यासारखंच अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे का तुम्हाला वाटतं? आता नाही तर कुठून करते त्यांच्यासारखे सगळे तसे असल्यावर तो राज्य कसं धोरणात चालेल ना. कोल्हापूर गॅलेट संदर्भात आपल्या चर्चा झाली, काय बारकावे होते, काय परत मराठवाड्यापासून आंदोलनाला सुरुवात करणार आहे, आपला पाठिंबा असणार आहे का त्या आंदोलनात? शेतकरी काय एकट्या मराठवाड्यात आहेत का? सगळ्या राज्यात येत नाही. येईल एक पचका झाला राव. पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन सुरू असलं का पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे, तुम्ही जाता का? विदर्भात सुरू असलं का तुम्ही जाणार आहेत का? आपण एक संघच राहणं गरजेचं राज्यभरात. आंदोलन शेतकऱ्यासाठी कुठं तयार होऊ? शेतकरी बापच, त्याच्यासाठी आपण झुंजलंच पाहिजे. कुठंही आंदोलन कुणाचं असू दे मी जाणार. ते शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीनं उभा करू द्या, काँग्रेसने करू द्या, ते शिवसेनेनं करू द्या, त्या भाजपने करू द्या, कुणी करू द्या, आपण जा. इथल्या शक्तीपीठच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा असणार आहे काय? कारण शेतकऱ्यांनीच उभा केलेलं आंदोलन आहे. हां, माझ्याकडे त्या दिवशी मला वाटतं प्रवीण भाई का कोणतरी आलते. हां, त्या दिवशी आले होते. पाठिंबा नसणार आहे असं होऊ शकत नाही म्हणून मी उलट त्यांना म्हणलो होतं, मी बोलू का सरकारशी? ते थांबा म्हणले. मला नसता मी सांगणार होतो की जा तुम्ही ते बदलून घ्या. तिकडचा बदलला कोपरा, पलीकडचा सगळा. मला वाटतं धाराशिवपासून ते अमरावतीपर्यंतचा का यवतमाळपर्यंतचा बदलला आहे. सांगतो म्हणलं मी. आपले थोडे सांगायची भाषा थोडी उलटी सुलटी आहे, पण काम होतं बुवा शेतकऱ्याचं. मग काय भाषाच तरी काय करायचं नाही. मग हे सगळ्याला म्हणावं लागेल. हे बघा, मला नाही बोलता येत यार ते तसलं.
तुमच्या दोघं टिकलो नाही मी मीडियाच्या बांधवा. तुम्हाला मी खोटं बोलत नाही, काहीच नाही. असं नसतं होत ना. तुम्हाला शक्तीपीठ मार्ग पाहिजेच नाही ना, त्या टोकापासून ह्या टोकापोत म्हणा चायला ते कसं करतात मी बघतो. अर्ध्यामध्ये होऊन दे, ज्याला पैसे नोटा मिळायला लागले ती म्हणतो होऊन दे, आणि ज्याला नोटा कमी मिळायला लागले ती म्हणतो जाऊ दे पलीकडून कोपरण ढकली तो. अरे ह्यातलं मग मला नाही आवडत. तुम्ही ह्या टोकात त्या टोकाला म्हणा नाही, आणि त्याला नुसता रस्ता करून दाखव म्हणा, मग दाखव. या तुम्ही सगळेजण या टोकापासून त्या टोकापर्यंत सांगा शक्तीपीठ महामार्ग नको, दगड बी टाकून देत नाही त्यांना. पण अर्धे शेतकरी आपलेच चाबरे, ते म्हणतात लय मोठं माल मिळाला, जाऊन तिकडं मग पहिलं काय होतं, दगडाचं रान होतं म्हणे. हा, आणि मग उसावले काळ्या रानावले काय म्हणतात ते महादेव नेऊ नको, मला कमी पैसे आले. म्हणजे ही रियालिटी. तुम्ही एक धोरणाने एक बोला सगळे, मी शेतकऱ्याच्या बाजूने. ते काय होतंय, सपोर्ट मिळतोय सरकारला. अर्धे शेतकरी जर म्हणले ना भाऊ द्या, तर सरकारला सपोर्ट मिळतोय. मग अर्ध्याला ते भेट नाहीये, ही प्रॉब्लेम आहे. आपण सगळे एक जीवन शेतकरी म्हणून म्हणा मी होऊन देत नाही, शब्द आहे आपला तुम्हाला. कोल्हापूर गॅझेट संदर्भात आपली चर्चा झाली, काय बारकावे होते, काय कुणबी दाखवले, त्याच्यावरती अभ्यास करावा लागणार. मला वाटतं 1901ची जनगणना सांगते की 3,84,000 त्यावेळेस कुणबी आहेत कोल्हापूरमध्ये. अरे कोल्हापूरमध्ये एक पण घर राहू शकत नाही. कोल्हापूरचं गॅजेटेर आणि जनगणना जर स्वीकारली, एक पण घर नाही राहू शकत, एक पण. आणि ते आता उद्यापासून तुम्हाला महाराज साहेब, तुम्हाला सगळ्याच कोल्हापूरकरांना येईल, उद्यापासून कोल्हापूर गॅजेटचं काम ते सुरू करा. चळवळ तरी सुरू होणार त्यांची. आयुक्तांना सांगणार, कलेक्टरांना सांगणार की गॅजेट आपल्याकडे घ्या, अभ्यासाला घ्या. आता विखे पाटील साहेबांचं आणि त्यांचं सुद्धा महाराज साहेबांचं सुद्धा बोलणं होणार आहे, कारण उपसमितीला ते येईल. त्यामुळं गॅजेट स्वीकारा म्हणून महाराज साहेब सुद्धा स्वतः सांगणार आहेत. मी त्यांना आता फोन लावणारच आहेत. आम्ही तुमचं झालं एकदा की आमचं लफडं सुरू. साहेब बरेच दिवस झालं गुणरत्न सदावर्तनी मुक्ता फळ तुमच्याकडं उधळलेली दिसत नाही, शांत झाली, काय झालं? कसल्याचे नाव घ्या आपलं दुसरं, चला पुढं घ्या. चर्चा सविस्तरपणे त्यावेळी काहीशी नाराजी तुम्ही व्यक्त केली होती की नाराज नाही, कोल्हापूर नाराजी गॅजेटबद्दल देखील त्यांनी बोलावं. आम्हाला सुद्धा सगळं कळावं एवढंच मी म्हटलं होतं. आणखीन ते आता ह्या ट्रिपमुळे सगळं आता कळालंच आहे ते काय चाललं आहे काय नाही. नेहमीच आता समन्वय राहील. आज जी चर्चा झाली कोल्हापूर गॅजेट किंवा सातारा गॅजेटचा विषयच येत नव्हता, चर्चाच होत नव्हती. आता धनगे साहेबांनी तो विषय घेतलेला आहे. आता घेतले आणि त्यांनी सिरियसली तो विषय घेतला आहे, बघतील आता. आणि आपण कोल्हापूर सुद्धा त्याचा हे पाठपुरावा केला पाहिजे. जर त्यांनी नाही घेतलं ना, तर पश्चिम महाराष्ट्राला मध्यभाग कुठं येतोय बघणार आम्ही, तुम्हाला विचारून सगळ्या. असला दणक्या कार्यक्रम लावतात ना, दुसऱ्या दिवशीच अंमलबजावणी केली पाहिजे सगळ्या गॅजेटचे पश्चिम महाराष्ट्राला टोटल. पत्रकार आहे का? पत्रकार आहे का? थांब. आपण मोठा कार्यक्रम यांनी नाही घेतला. आता 1 महिन्याचा वेळ घेतला त्यांनी आपल्याकडून 17 संस्थांसाठी. आता कोल्हापूरसाठी आत्ता बोलणं होईलच. आता महाराज साहेबांचं त्यांचं आता वेळ घेतील ते. त्या वेळेच्या आत नाही केला ना, पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित सगळा महाराष्ट्र मिळून असला मोठा कार्यक्रम होणार मध्यभागी पश्चिम महाराष्ट्रातल्या. कसंच गॅजेट घेत नाहीत बघू. आणि झुंजावं लागणार आहे. हे पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना सांगतो मी, महाराष्ट्रातल्या पण सांगतो आणि विशेष करून कोल्हापूरच्या बांधवांना सांगतो, आपल्याला जागं व्हावं लागणार, झुंजावं लागणारच. तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीसाठी बाहेर घराच्या बाहेर यावं लागणार. आधीच लोक आपल्याला म्हणतात पश्चिम महाराष्ट्र सदन आहे, यांना कशाची गरज नाही असं म्हणून हे आपल्याला संपवतील. त्यामुळे आपण सदन आहेत, आपल्याकडं बागा आहेत, आपल्याकडं बागायती आहे. याला सपोर्ट म्हणून पोरं उच्च शिक्षणात गेले पाहिजे, नोकऱ्यात पण गेले पाहिजेत, आपण आणखीन बलशाली होऊ. असं नाही आपल्याकडं ऊस आहे फळबागा आहेत म्हणून आपण नोकरीवरच जाऊ नये किंवा आपण उच्च शिक्षण घेऊ नये असं असता कामा नये. पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी त्या विचाराच्या बाहेर पडावं. मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून सांगतो, दिवस खूप वाईट येत असते, ते कधी सांगून येत नाहीत. लोक भ्रम निर्माण करणारे आहेत. तुमच्याकडं भरपूर आहे,
आणि मग आम्ही तेव्हाच फुगत होतो तसं म्हणलं की आम्ही पाटील सगळेच फुगीर आहेत आम्ही. कुणी म्हणलं तुला मोठा आहे हे कोणालाच मोजीत नाही. लोक आपल्याला खोट्या प्रतिष्ठेत जगायचं शिकवतात, आपण त्याच्या बाहेर पडावं. तुम्ही आत्ता जेवढे श्रीमंत आहेत, तुमचे पोरं पोरी जर साहेब झाले, अधिकारी झाले, उच्च शिक्षणात गेलेत, याच्यापेक्षाही डबल श्रीमंत आणि प्रतिष्ठा वाढणार. आपली प्रतिष्ठाचा आलेख खाली जाऊ नये म्हणून आणखीन वेळ गेलेली नाही. आपण आत्ता सावध व्हा सगळेजण. आपल्याकडं भरपूर आहे, त्याला आणखीन जॉईंट देण्यासाठी आरक्षण पदरात पाडून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं ऐश आरामाचे दिवस आपल्या पुढच्या पिढीला आले पाहिजेत. त्यासाठी उन्हात खस्ता आपण खाऊ, जाळून सध्या पश्चिम महाराष्ट्रातले आपण लोक घेऊ, तेव्हा पुढची पिढी होईल. जेणेकरून आपल्यासाठी छत्रपती शिवरायांनी सगळं आयुष्य वाहून घेतलं. स्वतःचं एकुलतं एक लेकरू छत्रपती धर्मवीर संभाजीराजांचं सुद्धा बलिदान याच्यामध्ये गेलं. शाहू महाराज साहेबांनी सुद्धा आपल्यासाठी झुंज दिली. तीच पुढं भूमिका आपल्याला ठेवावं लागणार आहे. आपल्याला पुढची पिढी सुधारण्यासाठी आपल्याला घरं सोडावं लागणार आहेत. आळशी बनून चालणार नाही आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खूप मोठा वारसा निर्माण करून ठेवलेला आहे. आपल्याला ती तेवट ठेवायचा असला तर आपल्याला सगळ्यांना घरं सोडावं लागणार आहेत. आपल्याला आळशी बनून चालणार नाही. हे माझं पश्चिम महाराष्ट्राला आव्हान आहे. ज्या दिवशी आव्हान केलं जाईल, पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यभागी कार्यक्रम सभा होणार आहे, त्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातला माय माऊलीचा एक बी मराठा घरी नाही पाहिजे. कारण कल्याण तुम्हाला तुमच्या लेकराच्या आयुष्याचं करायचं हे लक्षात ठेवा. पण त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती दिली जात नाही, निवड झालेली नियुक्ती दिली जात नाही. त्या संदर्भात त्या सरकारची आपली चर्चा झालेली आहे. हो, त्यांनी मिनिट्स काढले तर त्यांच्या बैठकीचे. त्या मिनिट्समध्ये त्यांनी प्रोसिडिंग पण दिलं आपल्याला. त्याच्यामध्ये EWS ACBC हे सगळे विद्यार्थ्यांचे आदिसंख्या पदं निर्माण करायचा विषय त्यांनी घेतला आहे. फक्त त्यांनी सांगितलं एवढी 17ची आचारसंहिता संपू द्या. आम्ही EWSमधले आणि ACBCचे काही PSI DYSP पण झालेले 2014ला ते घरीच आहेत. आता EWSमधून सुद्धा यांच्या चुकीमुळे बाहेर पडलेले पोरं. आणि हे तर घेतोच म्हणून सांगितलं त्यांनी. आपण तिसरा मुद्दा लावून धरला होता की यांच्या निवडणुका आल्या होत्या मध्ये MPCच्या काळात. त्यात सगळ्या जाती धर्माचे लेकरं आहेत. आईबापांनी खूप कष्ट करून ते लेकरं शिकवलेत. तुमच्या निवडणुका आल्या म्हणून तुम्ही पुढं ढकलायचं सांगितलं आणि निवडणुका झाल्या की तुम्ही त्या पोरांचे वयच संपून गेले. म्हणजे तुमचं साधून घेतलं. पण MPCचं एवढं उच्च शिक्षण घेणाऱ्या पोरांचं तुम्ही वाटलं केलं, त्यांना 2 वर्ष वय वाढ द्यावं लागणार आहे. प्रोसिडिंगमध्ये ते पण घेतलं आहे. म्हणजे MPCच्या पोरांना हे माहीत नसेल तर मी ते काल वाचलं, मलाही माहीत नव्हतं. त्यांनी म्हणजे टाकल्या त्यांनी मला 2-3 दिवस झालं, पण सारखं मी दौऱ्यात होतो. म्हणून ही मीडिया ही खरंच गोरगरिबांच्या घरापर्यंतच्या वाहिन्या असतात. आज ही महाराज साहेबांच्या समक्षच ही बातमीसुद्धा बाहेर जाते की MPCच्या पोरांनासुद्धा 2 वर्षाची मुदत वाढ ते वाढून द्यायला लागलेत, असं त्यांनी त्यांच्या प्रोसिडिंगमध्ये घेतलं आहे. त्यांचे तसे इतिवृत्त आलं, मिनिट्स आलेत त्याचे. फक्त मला वाचायला 2-4 दिवस लागले. त्यांनी 4-5 दिवस झालं ते टाकलेलं. ते आज आपल्या माध्यमातून MPCच्या पोरांनाही सांगतो की ते पण घ्यायला लागले. नाही घेतलं तर मी तुमच्यासाठी लढत. पेपर फुटीमुळे सुद्धा मुलांचं करिअर उद्ध्वस्त होते. तर काय करणार? कोणाचं? परीक्षा पुढे ढकलली जाते आणि मुलांचं करिअर बरबाद होते. तेव्हा काय करणार आहात? त्याच्यावर बरेच जण करतात ना. पण ते आता ते लईच खेळच उलटा सुलटा आहे. क्लासमुळं व्हायला लागला असं वाटतंय. पैसे कमायचे हाव, पोरांना शिक्षण खरं द्यायचं सोडून वेगळंच देत होती. आणि इकडं दाखवायचं फक्त की आमच्या क्लासमध्ये आल्यावर पोर डॉक्टरच होतं. मग गरिबांनी काय जोवर डॉक्टर होतं म्हणलं की दे त्याला, असं डॉक्टर करीत होता वाटतं. 34-35 मार्कावर असंच नाही तर काय. पेपर हातात पडला म्हणल्यावर कुणी पास होईल ना. त्याच्यावरती खरंच कारवाई होणं गरजेचं आहे. पण आता पेपर तर दुसरे घ्यावाच लागते ना राव. समजा तुम्ही म्हणतात पोराचा लॉस होईल, तुम्हीच होते का? लय झाडू घेऊ मारून टोळा हल्ला होता मी. पण ते पोरांचे पेपर न घेतल्यावर लॉसच होईल ना. पहिले पेपर तसे आहेत, मग फुटलेले याचे नवीनच घ्यावे लागणार आहेत. फक्त आता पेपर फुटू देऊ नका याची काळजी मात्र आता सरकारनं घेतली पाहिजे, पोरांनी सुद्धा घेतली पाहिजे. चलो, धन्यवाद.